आपण तर यावेळेला चॅलेंजर संघाने आपण इथं टॉस जिंकलाय. गेम चेंजर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. तर दोन्ही संघांना करो या मरोची स्थिती. राजू भोईर देखील आमच्या व्यासपीठावर आपण आमच्या समर्थन कक्षामध्ये आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. महत्वाची लढत दत्ता आणि आपण पाहू शकतो यावेळेला 49 धावांमध्ये मगाची बाद झाला होता. तेजस ही जोडी मैदानावर गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक घेऊन येतो. यावेळेला आपण तर चॅलेंजर संघाच्या मध्ये यश येते. यश गोलंदाजी मार्गावर स्ट्रायकला आपण बॅटर पाहू शकतो. दत्ता पहिला चेंडू ऑन साईडला उडवला. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय मिड ऑन रिझन मधनं. क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केलं. खातं उघडलं तर दत्ताचं खातं उघडलं तर संघाचं गेम चेंजर संघाचं. दत्ताने 3 षटकार मारले तर सचिन भोईर यांच्याकडून 500 रुपये. नाही दादा 500 रुपये आपण जमा करून पण ठेवा. नाही आम्ही का सांगतो, कारण राग येईल कदाचित तुम्हाला, कारण का आम्ही 2-3 वेळा पैसे भरलेत यावर्षी. नाही तुम्ही पैसे जमा करा. तुम्ही 10,000 लावले तरी आम्ही ते पुकारू, पण पैसे आमच्याकडे जमा करा. नाही तर आम्ही बक्षीस पुकारणार नाही. नाहीतर नाही काय विरणात कुणालाही राग मानू नका, कारण का आम्ही पैसे भरलेत यावर्षी. कॅन्सल ना, चालेल. नाही चालेल, पैसे नाही आहेत. चला गेम चालू करा, सामना सुरू करा. काय पाहिजे दत्ता? बॅट कोणी दत्ताची घेतले बघा जरा, द्या ती. विरनाथ जरा बघा स्टेज खाली बॅट आहे आपल्या. डीजे वाल्याची तर बॅट आहे ती द्या जरा लवकर. दत्ता या तुम्ही, या जरा घेऊन जा. ना राजू दादा, आता एक स्पर्धा झाली फडकेपाड्याच्या मैदानावर. एकाने पारितोषिक लागलं आणि तो द्यायलाच निघूनच गेला. मग खेळाडूने मारले. तर आम्हाला बोलला की तुम्ही अलॉटमेंट केले, तुम्ही पैसे देता, आम्ही देणार कुठनं. आणि 1-2 नाही ना 3,000 रुपये त्याला द्यायला लागले असते आम्हाला. म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे, तुम्ही बक्षीस लावताना आमच्याकडे जमा करा. जाऊया मॅचच्या दिशेने. बॅक पुढे गेलाय, स्क्वेअर कट केला, इनफिल्डच्या वर उडवलाय, कव्हर पॉइंट. आपण पहिले पॉइंट आणि डी पॉइंटच्या मधून चेंडूला काढलाय. आउटफील्ड पास आहे. 2-2 क्षेत्रक्षक पाटलावर चेंडू सीमाच्या पार चौकार. शॉट ऑन वाईट चेंडू टाकला. दत्ता बॅक पुढे गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. गेम चेंजर विपक्ष चॅलेंजर संघामध्ये मॅच पाहतोय. दोन्ही लुजर संघ आहेत. यश शॉट ऑफपर्यंत चेंडू हुक करायचा होता. यावेळेला खूप चांगलं क्षेत्रक्षण शॉट फाईन लेगला, अन्यथा चौकार बघायला मिळाला. इथे 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या दाखल 7. यश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईकला तेजसला आपण पाहू शकता. बॅकपुढे जाऊन कट करता झेलची शक्यता होती. किरणने झेल ड्रॉप केलाय. यशला जीवदान आपण इथे यश मिळालं असतं इथे, पण किरणने झेल सोडलाय. तेजसला जीवदान मिळतं. 7 धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. दोन्ही लुजर संघ आहेत. गेम चेंजर पक्ष चॅलेंजर संघामध्ये मॅच पाहतो आपण. यश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्राईकला तेजस चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा लॉफ केला. यावेळेला पुन्हा एकदा झेल सुटतंय. नाही गोलंदाज काय करेल मग अशा प्रकारे तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर. लॉंग ऑन ला सोपा झेल सोडलाय. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. यावेळेला बंटूने झेल सोडलाय. नाही यश चांगली गोलंदाजी करतो. 7 लाभत नाही त्याला क्षेत्ररक्षण, अन्यथा 2 विकेट त्याला या षटकात मिळाले असते. यश गोलंदाजी मार्कस टाकला. दत्ता डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आल्यात आता. खूप चांगला झेल पकडला तर शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद होतो यावेळेला.
बॅटर बाद होतो, नवीन बॅटर तर केवल येतोय. गेम चेंजर संघाचा केवल आता येतोय. षटक संपलंय, गोलंदाजी बारकोल येतोय मयूर. यशने खूप चांगली गोलंदाजी, 2 झेल सुटले तरी देखील 8च धावा दिल्या आहेत. आता इथून तेजस आणि आपण पाहू शकता केवलला चांगली बॅटिंग करायला लागणार आहे, कारण अजूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा गाव प्रीमियर लीग MPL आपण स्पर्धा पाहतोय. बघा अनिकेत त्यांच्या गाडीची चावी कोणाला सापडायचं आणून द्या. हवेमध्ये झेलची शक्यता, तेजसला जीवदान मिळालंय पण तो तेजस मात्र जास्त वेळ खेळपट्टी टिकला नाहीये, धावा करू शकला नाही. बॅटर बाद. तर सेमीफायनल मध्ये पोहोचलाय प्रवेश. आपण पाहू शकता परेश भोईरचा संघ काय कामगिरी केली. नवीन बॅटर तर डावखुरा बॅटर आपण पाहू शकता, याला पंकज येतोय. नाही यश मिळालं मयूरला, मयूर शतकमध्ये बदल करतोय, कारण मयूरला माहिती आहे इथून जर आपण हारलो तर या स्पर्धेला आपण बघितलं तर आपल्याला टाटा बाय बाय करावा लागणार आहे. तर दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती आहे. इथून संघ जिंकतो टायटन बरोबर फाईट बॅक करेल. मयूर राईट राऊंड कडनं मारा करतोय, चांगला चेंडू होता यावेळेला, सॉफ्टने चेंडूला पुश केलं. यावेळेला 1 मिनिटे खूप चांगली गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून बघायला मिळते. पंकजचं कौतुक करेल का त्यामध्ये विकेट गेलाय, सिंगल घ्यायची आहे. केवलला स्ट्रायकर आणलंय, कारण डाव्या आणि उजव्या हाताची जोडी सातत्याने क्षेत्रक्षणामध्ये बदल करावा लागतोय. नितीन देखील येत आहेत, नितीन भोईर आणि त्यांची आपण मित्र कन्या देखील येते, तिचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू बॅकफुटला गेला, हवेमध्ये चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षक वेगाने आले, त्यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण केलं बघा. धावसंख्या धाव फलकर्ते आपण पाहू शकता, 2 ने पुढे सरकते धावसंख्या धाव फलकर्ते आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा. धाव फलकर्ते आपण पाहू शकता. नितीन भोईर मला वाटतं उद्या खेळणार आहे तुम्ही. उद्या थोडंसं आपण शूज देखील चेंज केले जातात, कारण केवळ एक अतिशय आक्रमक बॅटर आहेत, त्यांना शूज देखील तसेच लागणार, काही ग्रीप पकडायला पाहिजे खेळपट्टीवर. धावसंख्या दाखल करते 11 धावा आपण पाहू शकता. केवळ जबरदस्त बॅटिंग करतोय. तनिष खारेला आपण पाहू शकता. नाही खारे म्हणजे लगेच आम्हाला सुनील खारे, म्हणजे मला वाटतं त्यांचे सुपुत्र आहेत वाटतं. बॉडी मेंटेन केली त्यांनी. चेंडू पूल केला, यावेळेला पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल सरळ चेंडू चालला बंगल्यामध्ये, षटकार. राऊंड कडे मार्ग टाकला केवल. चेंडू यावेळेला थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. प्रदीप वाईटची खून करताय. धवंत धावेने भर धावसंख्या धाव फलकरती. गेम चॅलेंजर संघाची आपण धावसंख्या धाव फलकरती 18 धावा आपण पाहू शकता. देईचा पडायचा आपण प्रदीप आहेत, एक अष्टपैलू खेळाडू. मयूर बॅकफुट गेला, स्क्वेअर कटचा लास्ट जवाब फटका. चेंडू चालला स्वीपा कव्हर रिजन मधून, जबरदस्त क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
संख्या धाव फलक आपण पाहू शकता. 20 धावा धाव फलक करते. महेंद्र पात्रे जवळपासून आपण शूज बदललेत ना केवलनी, तेव्हापासून आक्रमक बॅटिंग करतोय. मयूर पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वगट मारा करतो. टाकला केवल. चेंडू लिडिंग एज झेलची शक्यता आहे. दरम्यान बीट, फाईन लेग बीट, यष्टिरक्षक बीट. चेंडू गेला यावेळेला दरम्यान सीमारेषा पार. केवल भोईर नावाचं वादळ आलंय मैदानावर. किरण आलाय गोलंदाजी मार्क. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. 24 धावा 12च्या सरसरणी. आपण तर गेम चेंजर संघ बॅटिंग करतोय, कारण त्यांच्या अगेन चॅलेंजर संघ खेळतोय. तो देखील एक चांगला संघ आहे. अच्छा जीवनाची उत्तम आम्हाला सोय करून दिलेली देते जल्पेश भोईर यांचे बाबा यशवंत भोईर. त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. खरं का अन्नदाता सुख भव. जतीन भुयाळ सर देखील येत आहेत बघा. दुपारच्या भोजनानंतर थोडासा फेरफटका देखील मारतायत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. वेळा किरण साकेला पंकजला आपण पाहू शकता. यष्टिरक्षक बीट होते इथे. एकदा होते का पाहायचंय काय झालंय मैदानावर आपण पाहू शकता. यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, त्यामुळे प्रदीपने लगेच तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. बघा जरा चेक करा. प्रदीप सबसिडी काय प्रदीप सबसिडी काय नोट आउट. यस सबसिग्नल नोट आउट आलाय. नाही नितीन त्यासाठी आपण सांगतो की मॅनेजमेंट कमिटी इथे असणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. किरण पंकजला जीवदान मिळालंय. स्ट्रायकेला आपण केवलला पाहू शकता. शॉट ऑफलेनचा चेंडू बाग पुढे गेले. हुकचा लाजवाब फटका. काय ताकद आहे नितीन. मगाशी मी जेव्हा थोडासा फेरफटका मारतो तेव्हा केवलला प्रॅक्टिस करत होता तिथे. म्हणा की भाऊ पाटील माझी बॅटिंग होत नाही. चेंडू पुन्हा एकदा हुक करत होता. नाराज होतोय थोडासा केवल स्वतःवरती. कारण लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं, थोडासा उशिराने चेंडू आलाय. तीस धावा दाखल करते आपण पाहू शकता.
पुणेचा शॉट आपल्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, डॉट चेंडूची समाप्ती होते. खरं किरणनी पाहिले पद्धत त्याचा वापर होत नाहीये, त्यामुळे केवलला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट गेले, 30 धावा दाखल करते. पुण्याचा शॉट आपल्याचा चेंडू पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. गेम चेंजर संघाची धावसंख्या दाखल करते 36. धावा. पुण्याच्या शॉट आपल्याचा चेंडू पूल केलाय, चेंडू चालला या वेळेला स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आलाय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दाखल करते. आपण पाहू शकता 37 धावा. 3 षटकाचा खेळ संपलाय, 37 धावा दाखल करती लागल्यात. चला ड्रिंक्स मेकर खाडे बंधू जा लवकर जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकूया. तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकाराला. 5,000 राजू भोईर यांच्याकडे. बघा सुदर्शन या बॅटिंगला सुवर्ण संधी नाही, एक षटकार मारायचं ना. गोलंदाजाबरोबर कॉम्प्रोमाइज करा तुम्ही, सांगा शॉट ऑफ लेनचा चेंडू टाका आणि मारा तुम्ही चौकार, त्याला 2.5 द्या. नाही 2.5 नक्कीच नक्कीच. बघा जो कोणी खेळाडू अगर जी बक्षीस पटकावल त्याला फायनलच्या दिवशी ती बक्षीस मिळेलच, बक्षीस वितरण सोहळ्याच्या दिवशी. तसे राजू भोईरकडे आपण बघितले तर लगेच ते बक्षीस देखील देतात, पण फायनलच्या दिवशी देण्यात. धावा झाले, धाव फलक 37. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तनिष खाडेला गाडी बघा नितीन काळन केवढीशी वाटते. 37 धावा. नाही नितीन असं वाटलं की खेळण्यातली गाडी चालवतो का काय. नाही पहिल्या षटकात बघा सांगतो तुम्हाला धावा. पहिल्या षटकात धावा त्यात आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 8 होत्या. दुसऱ्या षटकात धावा होत्या आपण तर 15 होत्या आणि आता 13 आल्यात. मग दुसऱ्या षटकात 15 धावा आल्यात आणि तिसऱ्या षटकात फक्त धावा आल्यात 13. हे बघा विवरण सांगतो. पहिला चेंडू आपण इथे 2 आले, तिसरा चेंडू, दुसरा चेंडू चौकार आला, तिसरा चेंडू डॉट आला, चौथा चेंडू डॉट आला, 5व्या चेंडूवरती षटकार, 6व्या चेंडूवरती सिंगल. नाही बघा गुणलेखकाने जे लिहिले ते दत्ता आम्ही सांगतोय. एक मिनिट तुम्ही थांबा. फक्त संघ आपला पंच या जरा, पंच किरण तुम्ही पण या. नाही बॅटर थांबा तुम्ही तिकडे. नाही 37 बरोबर आहे. मग गुणलेखक पण बरोबर, आम्ही पण कॅल्सी बरोबरच करतोय.
नाही राहू दे, काय हरकत नाही. नाही आमचा गुणलेखन थोडासा कन्फ्यूज झाला ना आता. नाही नितीन बघा किती घाम आलाय त्यांना. नाही मी म्हणेल रिलॅक्स व्हा. तीन षटकं संपली ना. तर गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाजी यावेळेला पाहू शकता आपण यश आलाय, ज्याने पहिलं षटक टाकलं तर यश. स्ट्रायकरला बॅटर केवल भोईर आक्रमक रूप धारण केलंय. तीन केवल नावाचं वादळ आता मैदानावर आलेलं आहे. पाहिजे हे वादळ शांत होतं का. यश बॅक पुढे गेले, पंच केला यावेळेला. कामाच्या डोक्यावरना चेंडूला उडवलंय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. तनिष खाडे आणि ते मला वाटतं त्यांना बुलेटच शोभल. मोठा गावचा खली. नाही शूज चेंज केले केवल्याने. काय बॅटिंग करतो मैदानावर. 41 धावा. गुरुनाथच्या टीम मध्ये खेळणार, वीरनाथच्या टीम मध्ये आहेत का खाली. क्या बात आहे, मजा येईल मग उद्या बघायला मॅच. यश चांगला चेंडू होता यावेळेला. बॅटरमध्ये चेंडू फेकला होता. केवल थोडीस नाराज होत आहेत. आक्रमक बॅटिंग करतो केवल. 41 धावा झाल्या आहेत. गेम चेंजर संघाच्या 4थं षटक प्रगतीपथावर. यश पण त्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. यश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला केवल भोईरला आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. हा चेंडू वेल्लेप केलाय, सोडून दिलाय. काय वेल्लेप आहे बघा केवलचं. नितीन केवढा नजर स्टिक नाही त्यांची चेंडूवरती. लगेच सोडून दिला चेंडूला. धावसंख्या 10 फलकावरती आपण 42 पाहू शकता. 4थं षटक प्रगतीपथारे. गेम चेंजर्स विपक्ष चॅलेंजर्स संघामध्ये मॅच आपण पाहतोय. यश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. फटका चांगला आहे. पंच एक्स्ट्रा कव्हरला. सरळ चेंडू आला आमच्या समालोचन कक्षावरती. लाजवाब फटका. शॉट ऑफ द डे. केवलची बॅटिंग आले, टाळ्या होऊन देते. 13 चेंडू 37 धावा. केवळ नावाचं वादळ आलंय मैदानावरती. वादळ शांत होत नाहीये. 48 धावा. जबरदस्त गोलंदाजी वापसी करतो यश यावेळेला. कारण का 14 चेंडू 38 धावांची खेळी करतो. 48 झाल्या आहेत. आमचे ड्रिंक स्पेकर तनिष खाडेला आपण पाहू शकता. मोठा गावचा खली. यश गोलंदाजी मार्कवर. टाकला केवल. लोअर फुल टॉस होता आणि 3 हा चेंडू मला वाटतं गार्डनच्या त्या साईडलाच गेला असता. लागला असता कदाचित चेंडू. 48 धावा दाखल करते. एक षटकारानंतर 2 चेंडू डॉट गेले आहेत. पंकज काहीतरी सांगतायत इथे. धावा दाखल करते. चांगला चेंडू होता यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या दाखल करते 49 धावा. 49 धावा दाखल करती लागल्या आहेत. अंतिम षटक आहे आता. पाहायचंय कोण ते गोलंदाजी मार्कवर. एकोणपन्नास धावा झाल्या आहेत. अंतिम षटक कोण घेऊ तर पाहिजे आता. MPL मोठागाव प्रीमियर लीग अंतिम षटक. जिग्नेश भोईर ने सुदर्शनसाठी पारितोषिक लावलाय राजीव भोईरने प्रत्येक षटकाला. पण ते कधी देतात बॅटिंगला. जिग्नेश स्ट्राईक केला. बॅटर आपण पाहू शकता केवल. इथून काय करतो पाहायचं.
फटका चांगला खोदून काढला यावेळेला चेंडू वाईट लॉंगातला क्षेत्ररक्षक येतोय 2 धावा नकार देतो इथे केवळ त्याला असा दमलाय धावसंख्या धाव फलकर 50 धावा गेम चेंजर संघाच्या 50 धावा दिल्या टाळून देते गेम चेंजर संघासाठी 50 धावा धाव फलकर लागल्यात 5 चेंडूचा खेळ बाकी आहे पंकज बऱ्याच वेळानंतर स्ट्राईकला आलाय 5 चेंडूचा खेळ बाकी पंकज हुक केलाय चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे झेल ड्रॉप धावसंख्या 2 ने पुढे सरकते धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता या वेळेला 52 धावा जिग्नेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला संघाचा शेवटचा षटक गणितोय स्ट्राईक केला पंकजला आपण पाहू शकता जीवदान मिळालं पंकजला 52 धावा धाव फलकाती लागल्या आहेत 52 धावा धाव फलकाती लागल्या आहेत जिग्नेश तो पंकज हुक केला यावेळेला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून झाले चूक मिड विकेटला 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकाती आपण पाहू शकता यावेळेला 53 3 चेंडूचा खेळ बाकी आहे जिग्नेश आता काय करतो पाचा इथून कारण केवलने स्ट्राईक घेतले केवल भोईरने त्रेपन्न धावा जिग्नेश गोलंदाजी मार्कवर जिग्नेश राईट आर्म ओव्हर द कडे मारत केवलने चेंडूला पाठवून दिला हुकच्या माध्यमातून सरळ बंगल्याच्या त्या साईडला चेंडू गेलाय बिग हिट षटकार काय फटका आहे बघा टाकीच्या त्या बंगल्याच्या त्या साईडला चेंडू गेलाय केवळ कितीवर खेळ मला सांगायचं 59 डावा तेच गुण आमचे आपण म्हटले तर कॉम्प्युटर ऑपरेटर करतायत चेक का बॅटिंग करतो केवळ 59 धावा गेम चेंजर संघाच्या चेंडू हुक करायचा होता यावेळेला लीडिंग एज झेलची शक्यता आहे आणि केवळ इथे बाद होते केवळने धावा केल्या आपल्या संघासाठी तब्बल 44 धावा खेळ करून बाद झाला त्यामुळे केवळ साठी काय बॅटिंग केले संघ अडचणीत असताना मैदानात गेला आणि जबरदस्त बॅटिंग केली जोरदार जबरदस्त बॅटिंग 59 धावा झाल्या आहेत गेम चेंजर संघाच्या चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण मिळतो यावेळेला 2 चेंडूचा खेळ बाकी जिग्नेश गोलंदाजी मार्कवर नवीन बॅटर येतो यावेळेला एकच चेंडू बाकी डीजे गुणलेखकला विनंती आहे थोडंसं तुम्ही चुकलात तर मी पण चुकेल जिग्नेश गोलंदाजी मार्कवर बॅटर पवन आलाय हवा का झोका म्हणजे पवन जिग्नेश तो पवन चांगला चेंडू होता यावेळेला वेगवान चेंडू होता इथे विकेट मिळतो का पाहायचंय बॅटर बाद होतो धावसंख्या दाखल करते 60 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर चॅलेंज संघासमोर गडी बाजारात तब्बल आपण पाहू शकतो यावेळेला आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतात गडी बाजारात तब्बल 4 गडी बाद 59 60 धावांचं लक्ष
डीजे नक्कीच 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 राजू शेठ भोईर मुठागाव ज्यावेळी बॅकफुट होता वाकलन संघ त्यावेळी पुरस्कृत केला उंबालीच्या स्पर्धेत तिथून संघ भरपूर प्रसिद्धी मिळाली निशान जीजी स्पोर्ट वाकलन संघाला त्यानंतर भरपूर साऱ्या स्पर्धा जिंकल्या त्याच नावाने रतनबुवा पाटील स्मृती चषक सुद्धा जिंकली एक वेळा 2020 ला पहिला चेंडू आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं आहे दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते गोलंदाज आपण पाहिलं तर पंकजला तुम्ही पाहताय 60 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चॅलेंजर्स या संघाला आपण बघतोय निलेश म्हात्रे मोठागाव संघ मालक आहेत त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो चॅलेंजर्स 60 धावांचा पाठलाग करायचा आहे पंकज फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून खेळायचा तो मात्र चेंडूची गती थोडीशी कमी झाली 2 धावेने किरणचं खातं उघडलं होतं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बघा आपण विचार केला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईचं मैदान तिथे 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम किरणने केला होता त्यानंतर हेडूनची स्पर्धा तुम्ही डोळ्यासमोर आणली तिथे किरण पाटीलने 6 चेंडूमध्ये 6 षटकार 2 वेळा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विक्रम केलाय किरणने
अनेक वेळा 5 बॉल 5 सुद्धा मारले होते, म्हणजे तिसऱ्यांदा संधी आली होती. स्वीपचा लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धन्यवाद डीजे. माणिक भोर यांच्याकडे सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. किरण सुवर्ण संधी असेल, सलग 3 चौकार मारले तर 500. WTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली ते मोठा गाव प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व. चेंडूची मागणी करण्यात आलेली बघा. आलेला मॅच चेंडू 60 धावांचा पाठलाग करायचा. 8 धावा दाखल कधी लागत. किरण पाटीलचा मी उल्लेख केला. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम 2 वेळा केलाय. आणि किरणच्या पाठमधून लगेचच षटकार आला. आणि ज्यावेळी एखाद्या खेळाडूला आपला रेकॉर्ड त्याच्या डोळ्यासमोर येतो त्याला एक ऊर्जा मिळते. इथेही फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. काय केलं क्षेत्ररक्षकाने. नाही आता झेल सुटलाय की बाबू पाटील मॅच सुटली आहे सांगणं कठीण आहे. कारण अशा कॅचेस तुम्ही बघाल तर सुदर्शनला बघा. नितीन म्हात्रे यांच्याकडे प्रत्येक झेलसाठी 1000 रुपये आहेत. सुदर्शन म्हात्रेसाठी नितीन म्हात्रे यांच्याकडे प्रत्येक झेलला 1000 रुपये. नाही वा कॅच. 10 धावा झाल्यात. किरण पाटीलचा झेल सुटलाय. बघायचं आता किती महागात पडेल या मॅच मध्ये. हा चेंडू कार्पेटच्या सायले घेत आहेत. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्रक्षक डीप मध्ये तेजस मोरे तिथे आहेत. तेजस मोरे आपण पाहतोय 2 वेळा मोठा गाव संघ रीर्सवर गेलं तर मोपाटी स्मृती चषक ही स्पर्धा जिंकली. खाडी चषक सलग 3 वेळा. भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे मोठा गाव. म्हणजे ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी दहशत निर्माण केली होती. निलेश म्हात्रे असतील, जल्पेश भोईरचा मी उल्लेख करतो. किरणला तुम्ही पाहताय, गणेश भोईर, परेश सुरुवातीला आपण पाहिलं, तेजस भोईरला तुम्ही पाहिलं. भरपूर हेमंत भोईर असतील, भरपूर खेळाडू बाळालाही सुरुवातीला आम्ही पाहिले. आणि एक वेगळी दहशत होती. मात्र इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सुदर्शनला 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. नितीन म्हात्रे यांच्या फलंदाज बाद. विकेट जशी गेली आणि त्यांना विश्वास किती होता की बोलतो सुदर्शन मात्र झेल सोडणार नाहीये. विकेट मिळाली. आता मयूर आले बॅटिंग करण्यासाठी. 60 धावांचा पाठलाग करत होता. पहिल्या षटकात धावा आल्यात. आमचे स्कोरर सांगतायत 11. म्हणजे अजून 49 करायचे भाऊ या मॅच मध्ये. आपण पाहिलं तर चॅलेंजर संघाला. त्यामुळे किरणला खेळपट्टे शेवटपर्यंत थांबावं लागेल. नाही किरणचा झेल ड्रॉप केला ना आदित्यने. नाही आदित्यला माहिती किरणचा झेल कदाचित मागात पडू शकतो बाबू या मॅच मध्ये. कारण किरण चांगले बॅटर आहेत. भरपूर मॅचेस आताच बघितलं आपण. उंबाडीची स्पर्धा आमदार चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा हाई चेंडू किरणने पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
45 खेळाडू आहेत त्यांनी लगेच चेंडू बरोबर हाणून दिलाय. नाही हे महत्वाचं आहे, आपल्या गावची स्पर्धा आहे, मोठा गाव प्रीमियर लीग. हा चेंडू सोडून दिलाय, ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. प्रदीप म्हात्रे सरांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम देवीचा वाडा, दुसऱ्या बाजूला सर्वेश, मॅन फ्रॉम मोठा गाव, धावसंख्या 18. सर्वेश सुद्धा एक चांगले क्रिकेटर, मोठा गाव रेग्युलरचे. उद्या ते इनॅक्शन मध्ये असतील. इथे फटका फसलाय का, क्षेत्ररक्षक करतायत का एक्झॅक्टली, कॅज्युअल राहिले थोडेसे, लेझी क्रिकेट खेळत आहेत. असं क्रिकेट खेळाल तर तुम्हाला पुढे संधी मिळेल की नाही मिळेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. आदित्यने किरणचा दोन झेल ड्रॉप केले, एकच रन्स किरणने घेतला, झेल ड्रॉप झाला. म्हणजे किरणला असं वाटलं की सोपा झेल आहे. सुदर्शन बघा काय सांगतायत. एकच रन्स मिळाले बाळू पाटील, धावा 19 झाल्या आहेत. दत्ताला विकेट मिळाली असती किरणची, मात्र ते नीतीला मान्य नव्हतं. आदित्यकडे 2 झेल ड्रॉप झालेत. आता मात्र सूपचा लाजवाब फटका, सीमारेषेच्या बाहेर चौकार. तसाच झाडू फटका होता, इतक्या इझी फटका मारला हा चौकार. धावसंख्या 23. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क झाला की फिल्डिंग युनिट थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळतंय. ते गेम चेंजर या संघाचं जन्मेश भोईर आणि अजय भोईर यांनी पुरस्कृत केलं संघ तुम्ही पाहतायत. की फिल्डिंग जर तुमची खराब असेल तर गोलंदाज सुद्धा काहीच करू शकत नाही, कारण आदित्यने 2 झेल ड्रॉप केले. धावा तुमच्याकडे कमी आहे, 60 धावांचं टार्गेट आहे. क्या बात आहे, आता चांगली फिल्डिंग केली, 1 रन्स मिळाली. चोवीस धावा झाल्या आहेत. बहुत मोठा गाव प्रीमियर लीग आहे, मात्र व्याख्या अजूनही आम्हाला दिसले नाहीये. चेतन भोईर नाही, कोणी 70 ने स्पॉन्सर केलं का काय त्यांना. एक सिंगल मिळाली आहे. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 60 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या आपण पाहिली तर 25 वरती पोहोचले. अजूनही 35 करायचे आहेत. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज होती. चॅलेंज 11 या संघाला. 18 चेंडू 35 चॅलेंजर्स या संघाला. अठरा चेंडू 35 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सुदर्शन मात्र थोडंसं फिल्डिंग लावतायत, सातत्याने ते बदल करतायत. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत पंकज. दुसऱ्या स्पेल मध्ये पंकजला कमबॅक करावा लागेल, कारण की 18 बॉल 35 रन्स. किरण पाटीलला 2 जीवदान मिळालेत, जो कॅप्टन आहे चॅलेंजर्स या टीमचा. आणि त्या संघ मालक आपण पाहिलं तर निलेश निवृत्ती मात्र आहेत, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. 18 चेंडू 35 धावा. मॅच जर बरोबर सुटली, सर्वप्रथम विकेट पाहायला येईल, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. हलक्या हाताने खेळत आहे, सॉफ्टेनचा वापर केलाय. खुश करो खुश रहो. तिथे बघा सुदर्शन मात्र फ्लेक्सिबल क्रिकेटर, फिटनेस चांगला आहे त्यांचा भरपूर. 17 चेंडू 34. पंकजला कमबॅक करावा लागेल, कारण की विकेट घ्यायला लागतील. किरणला ऑलरेडी 2 जीवदान मिळाले, आता मयूर भोईर स्ट्राईक एंडला आहेत. कोणताही फलंदाज 3 चेंडू 3 चौकार षटकार मारतोय तर 1000 रुपये माणिक बोर यांच्याकडे. चौकारांसाठी 500. ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. केवळ थोडासा वेळ घेत आहेत. 2 धावा इथेही पूर्ण झाल्यात. केवळ थोडीशी थकान महसूस करतात, कारण बॅटिंग त्यांनी चांगली केली. 44 धावांची इनिंग त्यांनी साकारली. अजूनही 32 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. सोळा चेंडू 32 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत चॅलेंजर्स या टीमला.
पंकज वेग प्रचंड आहे पंकजकडे, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत. फिल्डरचा पाय थोडासा स्किट झाला. पहिल्या 3 चेंडूवरती मोठे हिट आले नाहीये. 4 धावा आल्या आहेत. 15 चेंडू 31 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. यातून विनर टीम टायटन या संघाबरोबर खेळेल. टायटन संघ आपण पाहिला तर रुबाब ग्रुप, एसबी ग्रुप, समीर भोईर, तुफान बैलाचे मालक यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. त्यांचे आयकॉन खेळाडू आपण पाहिलं तर ओम निलेश म्हात्रे. इथे फटका चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या भरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. चौदा चेंडू 25 अजूनही करायचे. कॅल्क्युलेशन क्रिकेट आता किरणला खेळावं लागेल, कारण ऑन द पेपर आपण पाहिलं तर 14 बॉल 25 मार्क नाहीयेत. नाही, फिल्डिंग चांगली आहे. राकेश तिथे चांगली फिल्डिंग केली राकेशने. आता पंकजचा 2 षटकांचा स्पेल जर समाज झाला तर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील गेम चेंजर संघाला. 13 चेंडू 24 धावा. ड्रिंक्स ब्रेकर आमच्या आपण सज्ज राहायचे. तेरा 24 पाकपुटला गेले. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे सुदर्शन. बघा काय फिल्डिंग करतायत सुदर्शन. मात्र हातात चेंडू गेल्यावरती किरण धाव मिळणार नाही कदाचित दुसरी. एकच रन्स मिळेल. 12 चेंडू 23. 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये अजूनही 23 करायचे आहेत. नाही, ऍक्टिव्हा घेऊन गेलेत प्रदीपदा इथून. आता आली मला वाटतं. स्वतः कॅप्टन सकाळची पहिली मॅच ते खेळले होते. आणि खूप चांगलं मनोगत सुद्धा त्यांनी व्यक्त केलं ज्यावेळी त्यांनी टॉस गमावला होता, टॉस जिंकला होता, की यंगस्टर जर चांगले खेळले तर त्यांना संधी मिळेल. धन्यवाद डीजे. 23 करायचे त्या मॅच मध्ये. तेजस सालीत गोलंदाजी करण्यासाठी. बारा चेंडू 23. पहिला चेंडू पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. मयूर भोईरच्या बॅट मधून आलाय. सिक्सर. चेंडू द्या. तीन षटकांतर जुना बॉल आहे. मगाशीच आम्ही सूचना केल्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. 4थं षटक आहे.
नाही जुने चेंडू कोणाकडे आहेत? अकरा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बघा जुने चेंडूच्या गाडीने थोडंसं पाणी आणायला गेलेत. 11 चेंडू 17 धाबा. मयूर भोईरच्या बॅटमधून षटकार आलाय. मोठागाव प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व. इथे फुल टॉस बॉल होता. रिव्हर्सच्या माध्यमात चेंडूला पंचांनी नो बॉल घोषित केलाय. धावा 5 मिळतील. येणारा चेंडू आता फ्रीट असेल म्हणजे इथून आता प्रवास कदाचित समाप्त होऊ शकतो. गेम चेंजर टीमचं रिमॅच महत्वाची होती. पहिले मॅच दोन्ही संघ पराभूत झाले होते. इथून जो संघ जिंकेल तो समीर भोईर यांनी पुरस्कृत केलेला टायटन संघावर मॅच खेळ हाही चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. सहा धावा मॅच मध्ये करायचे. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक तुम्ही पाहतायत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी महापौर. झेलची शक्यता फलंदाज बहादूर पुंडलिकजी म्हात्रे असतील. दीपेशजी म्हात्रे साहेब माजी सभापती. त्यानंतर माजी नगरसेवक जयजी म्हात्रे. त्यानंतर अजूनही भरपूर स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलं. अजूनही 6 धावा विजयापासून दूर आहे. म्हणून बाद झालाय मयूर. 26 धावांची खेळी साकारली. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे मयूरसाठी. माणिक भोईर यांच्याकडे मयूर भोईरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज घोषित करण्यात आलेलं आहे. ज्याने या मॅच मध्ये धावा केला 26. टायटन टीमचे कॅप्टन ओम म्हात्रे आपण इथे उपस्थित राहायचे. यातून विजेता संघाने आपली मॅच होईल. लक्षात घ्या क्वार्टर फायनल. फलंदाज बाद होईल. आल्या पावली माघारी परततोय फलंदाज बंटी. बॅक टू द पॅव्हेलियन. अजूनही गरज आहे. सुभाष मुंडे यांचे सुपुत्र सध्या खूप चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळत आहेत. कदाचित येणाऱ्या काळामध्ये मोठा गावचे नाव ते उंचावतील. ज्यावेळी तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळता त्याचा फायदा तुम्हाला टेनिसमध्ये होऊ शकतो. मात्र जास्तीत जास्त लेदर बॉल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 6 धावांची अजूनही गरज आहे. कारण प्रेम देवकरला तुम्ही आता पाहतायत. बुटी देसाईचा खेळाडू आज भारतीय अंडर-19 संघामध्ये भाऊ खेळतोय. सुभाष मुंडे यांचे सुपुत्र खेळतात. आणि इथे फक्त सुभाष मुंडे यांनी दिशा दिली बघा. धावा 4 मिळतील. चौकार. फक्त विजयापासून 2 धावा दूर आहे. आज 4 संघ पण पाहिले. उद्या 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. चॅलेंजर संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. मात्र इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. स्कोर आता मात्र लेवल झालाय. शेवटच्या षटकामध्ये 1 धावेची गरज आहे. पण 1 रन्स काढली तर पुन्हा ओम म्हात्रे वर्सेसचा आमच्याकडं नितीन म्हात्रे यांच्याकडं शेवटचं षटक राकेश अलेत गोलंदाजी करण्यासाठी. आणि इथे मात्र सुभाष मुंडेच्या बॅटमधून विजयाचा चौकार आलाय. आणि अखेर इथे मात्र बाबू पाटील गेम चेंजर संघाचा प्रवास मात्र इथेच थांबलाय. पुढच्या वर्षी नक्कीच मोठा गाव प्रीमियर लीग साठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय. मात्र या स्पर्धेत चांगले खेळले हरकत नाहीये.
पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला दत्ताभाऊ शुभेच्छा आशीर्वाद. आता मॅच असेल टायटन विरुद्ध चॅलेंजर्स. नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सुदर्शनला झेल पकडला त्याबद्दल 1000 रुपये आहेत. त्यामुळे सुदर्शन भरपूर खुश आहेत भाऊ. महेंद्र सोनार सुद्धा आले, त्यांचं हार्दिक स्वागत. नितीन म्हात्रे कुठे आहेत? नितीन म्हात्रे 1000 रुपये द्यायचे आहेत आणि मयूर आपल्याकडे 500 रुपये आहेत. सुदर्शन या टॉस बॉक्स मध्ये या. सुदर्शन टॉस बॉक्स मध्ये या. आणि मानिक भोईर यांच्याकडनं मयूरला 500 रुपये. मॅन ऑफ द मॅच सुद्धा तर गोलंदाजी करताना बॅटिंग करताना 26 रन केला. गोलंदाजी करताना 1 विकेट घेतला. तो मयूर भोईर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर मयूरला 500 रुपये सुद्धा आहेत. नाही सुदर्शनला द्या ना 1000 रुपये. नितीन म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये आहेत झेलसाठी. चला टॉस बॉक्स मधून बघा. प्रेक्षकांनी उठा तिकडनं जरा प्लीज. लाईव्ह सुरू आहे. प्रेक्षकांनी उठा. त्यानंतर समीर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण तुफान बैलाचे मालक समीर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत मयूरला. तर या समीर भोईर साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि मानिक भोईर यांच्याकडनं 500 रुपये सुद्धा आहेत. समीर भोईर भरपूर चर्चेत नाव राहिले. तुफान बैलाचे मालक. शुभ हस्ते पण मयूरला मॅन ऑफ द